हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? काल इंग्लिशचं बरेचसे वाक्य दिलेत, ते तुम्हाला लेटरमध्ये लिहिण्यासाठी किंवा एजेमध्ये बरेचसे तुम्हाला उपयोग येणार आहे. अपोजिट वर्ड, नंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टेन्स, त्यानुसार काळानुसार तुम्हाला वाक्यरचना आली पाहिजे. आणि वर्ब कोणते आहेत तुम्हाला लिहिण्यासाठी दिलेले आहे भरपूर वर्ब. नंतर ॲडवर्ब, बरोबर की नाही, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि प्रिपोजिशन. हे तुम्ही लिहून काढा वहीमध्ये. 20-20, 25-25 लिहून काढा. म्हणजे तुम्हाला तो 2 मार्काचा प्रश्न जो आहे, एका नावावरून 4 वाक्य लिहिण्यासाठी. समजा गोल्ड, तर डी वरून नाऊनचं काय होईल? डीचं डॉल. लचं नाऊन, लचं काय होईल? नाही का, लॅम्प. नाही का, पीचं काय होईल? नंतर असे नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन असे 20-20, 10-10, 15-15 लिहा. म्हणजे तुम्हाला ते 2 मार्क मिळून जातील. वी विल हॅव बीन इटिंग अ मँगो. वी विल हॅव बीन इटिंग अ मँगो. आता ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो, मग काय होईल? ही विल हॅव बीन, विल आलाय म्हणजे फ्युचर टेन्स 100%. म्हणजेच काय होईल इथे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, बरोबर. फ्युचर परफेक्ट. शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. हा सुद्धा कोणता आहे? विल हॅव बीन सिंगिंग. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. समजलं पाहिजे तुम्हाला. आणि येणार 2 मार्काला. टेन्स मधले 100% आहे प्रश्नपत्रिकेत. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. लगेच तुम्हाला समजलं असेल. पास्ट टेन आहे काय, आणि परफेक्ट बीन, प्लेइंग ING. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स कोणता झाला? पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, आहे का नाही? पूर्ण चालू भूतकाळे प्रोग्रेसिव्ह. यू हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर. हा सुद्धा काय झाला? इथं पास्ट आहे बघा, प्रोग्रेसिव्ह. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. नंतर राजू हॅड बीन ड्रॉविंग अ पिक्चर. राजू हॅड बीन ड्रॉविंग अ पिक्चर. हा सुद्धा काय काढीत होता तो? राजू हॅड बीन ड्रॉविंग. मग काय? राजू चित्र काढत होता ना. मग हा सुद्धा कोणता झाला? पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स झाला. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. आय हॅव बीन, आता इथे हॅड नाही बरं का. मग इथे हा कोणता आहे? प्रेझेंट आहे का पास्ट आहे? प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे का पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे किंवा फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे? आता इथं हॅव आहे, विल नाही म्हणून फ्युचर गेला, हॅड नाही म्हणून पास्ट परफेक्ट, म्हणजे तिसराच असेल. म्हणजे कोणता असेल? प्रेझेंट असेल का नाही? प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. म्हणजे हे तुम्हाला HW. आजचं व्यवस्थित लिहून काढा. तुमच्या मनाने एक टेन्सचे वाक्य लिहा. तुमचे 2 मार्क कायम झाले. आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचं टेन्स लिहिण्यासाठी येते वाक्य, ते 2 मार्क. आजचे 4 मार्क तुम्हाला कंटिन्यू. शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र हो, लाईक करा. थँक्यू, गुड बाय.